हे एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. हरे कृष्णा. मला बऱ्याचदा लोक विचारतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये खरंच काही पॉइंट आहे का, किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच वर्क करतं का. तर माझं त्यांना कायम हे सांगणं असतं की येस, लॉ ऑफ अट्रॅक्शन 100% वर्क करतं. मी स्वतः माझ्या पर्सनल आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून अनेक अमेझिंग रिझल्ट्स अचीव केलेले आहेत. ते सांगायला बसली तर कदाचित एक रील पुरी पडणार नाही. तर येस, मी अनेक रिझल्ट्स अचीव केलेले आहेत. अगदी सामाजिक क्षेत्रातले असू दे, आर्थिक असू देत, किंवा हेल्थ रिलेटेड असू देत, अनेक रिझल्ट्स मी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून अचीव केलेले आहेत. आणि मी बऱ्याच लोकांना त्याच्यावर गाईड केलंय आणि त्यांना देखील त्यांच्या आयुष्यात त्याचे अमेझिंग रिझल्ट्स मिळालेले आहेत. तर येस, लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन 100% वर्क करतं. मात्र त्या यूज करण्यासाठी किंवा आपल्या गोष्टी, आपल्या इच्छा मॅनिफेस्ट होण्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. तर त्या अनेक असतात, पण त्याच्यापैकी 2 मेन टर्म्स अँड कंडिशन्स मी तुम्हाला इथे सांगायला आलेली आहे. की सगळ्यात पहिली म्हणजे आपला अगदी विश्वास हवा, डोळे बंद करून आपला विश्वास हवा की येस, लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्यासाठी वर्क करणार आहे आणि मी जी गोष्ट मॅनिफेस्ट करण्याचा ट्राय करतोय किंवा करते ती 100% मॅनिफेस्ट होणार आहे. युनिव्हर्सल एनर्जी मला मदत करणार आहे. हा विश्वास ज्यावेळेला आपला असतो त्यावेळेला आपलं अर्ध काम झालेलं असतं, हे समजा. आणि दुसरं म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. तर ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं. कारण कसं आहे माहितीये का की ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला काही अशा गोष्टी आपल्या आयुष्यात असाव्या लागतात ज्यांच्यासाठी आपल्याला ग्रेटफुलनेस व्यक्त करायचा असतो. आणि मग त्यामुळे आपण अशा गोष्टी शोधायला सुरुवात करतो की माझ्या लाईफमध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळे मी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करताना मी त्या गोष्टींचा उपयोग करू शकतो. त्या बाबींचा, गोष्टींचा, व्यक्तींचा, कुणीही असू शकतं. तर अशा प्रकारे आपण आपले ब्लेसिंग्स शोधायला सुरुवात करतो आणि मग आपण ते ब्लेसिंग्स ते यूज करून आपण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करत असतो. तर त्यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या आयुष्यातले ब्लेसिंग्स कळतात आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केल्यामुळे आपली पॉझिटिव्हिटी वाढते. आणि ज्यावेळेला तुमची पॉझिटिव्हिटी वाढते त्यावेळेला तुमचं युनिव्हर्सल एनर्जीशी तुमचं अलाइनमेंट चांगल्या प्रकारे होतं आणि ते एकदा झालं की तुमच्या आयुष्यात इझिली गोष्टी मॅनिफेस्ट होतात. तर ह्या 2 महत्वाच्या गोष्टी होत्या. बाकीच्या पण गोष्टी आहेत ज्या फॉलो करायच्या असतात. तर पण या गोष्टी मात्र अगदी अनअवॉइडेबल आहेत. हे अगदी असायलाच हवं, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आणि 100% डोळे बंद करून विश्वास की हो, हे माझ्यासाठी वर्क करणार आहे म्हणजे आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर मला तसा मेसेज करा. मला माझ्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा अनेक व्हिडिओसाठी बघत राहा. अर्बन पाटलीन. हरे कृष्ण.